या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अमृता सावलीला आणि सखदेवला सांगत असते की पूजेची सगळी तयारी झाली आहे, आता आपण बाहेर जाऊयात. मात्र तितक्यात ती ऐश्वर्या त्या ठिकाणी येते आणि त्या दोघांना विचारते की कुठे निघालात तुम्ही. त्यावर सावली सांगते की पूजेसाठी. तर ऐश्वर्या म्हणत असते की सावली, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का गं की तू मेहेंदळे कुटुंबाचा हिस्सा नाही आहेस, त्यामुळे तू आणि तुझ्या भावाने या पूजेपासून लांब राहायचं. ते ऐकून अमृता ऐश्वर्याला समजवण्याचा प्रयत्न करते, पण ऐश्वर्या तिचं काही ऐकत नाही. उलट ती सावलीला आणि सखदेवला म्हणते की पूजा सुरू असताना तुम्ही घराच्या आतमध्ये पाऊलसुद्धा ठेवायचं नाही, निघा बाहेर. आणि तिच्या अशा बोलण्यामुळे ते दोघेजण खाली मान घालून घरातून बाहेर पडतात. दुसरीकडे पूजेची सगळी तयारी झालेली असते, गुरुजीसुद्धा आलेले असतात. तर सोहम त्यांना विचारत असतो की गुरुजी, ही नवग्रहांची पूजा कशासाठी करायची. आणि त्यावर गुरुजी त्याला त्या पूजेचं महत्त्व, ती पूजा का करायची हे सांगू लागतात. सगळेजण ते शांतपणे ऐकत असतात आणि मग त्यानंतर सारंग पूजेसाठी बसतो. मात्र पूजेला सुरुवात होणार इतक्यात सारंगचे बाबा म्हणतात की गुरुजी, की सारंग आता एकटा नाही आहे, त्याचं लग्न झालं आहे, त्यामुळे मला असं वाटतं की त्याने ही पूजा सपत्नीक करावी, कारण तेच योग्य आहे. आणि त्यावर ते गुरुजीसुद्धा हो म्हणतात. पण तितक्यात तिलोत्तमा म्हणते की काही गरज नाही आहे, ही पूजा सारंगच्या चांगल्या आयुष्यासाठी आहे ना, मग तो ती पूजा एकटीच करेल. पण गुरुजी म्हणतात की यांचं लग्न झालं आहे म्हटल्यावर यांना ही पूजा सपत्नीकच करावी लागेल. पण तितक्यात राजकुमार मध्ये बोलायचा प्रयत्न करतो. मात्र सारंगचे बाबा आणि ते गुरुजी सगळ्यांना हे पटवून देतात की पूजा सारंगने त्याच्या बायकोसोबतच करणं गरजेचं आहे. आणि मग त्यानंतर सारंग स्वतःच विचारतो की सावली कुठे आहे. आणि ते ऐकून तिलोत्तमा तर खूप नाराज होते. ती म्हणत असते की हे काय बोलतोयस तू सारंग. तर सारंग म्हणत असतो की आई, सावलीने आजपर्यंत आपल्या घरासाठी खूप काही केलं आहे, पण त्या बदल्यात आपण तिचा फक्त आणि फक्त अपमानच करत आलोय. आता आपण त्याची तर भरपाई करू शकणार नाही, पण निदान आपण तिला हा मान तर देऊ शकतो ना. प्लीज सावलीला माझ्यासोबत या पूजेला बसू दे. आणि ते ऐकून तिलोत्तमा खूप चिडते. ती म्हणत असते की सारंग, तू मला एक वचन दिलं आहे, माहिती आहे ना तुला. तर सारंग म्हणत असतो की हो आई, मी तुला वचन दिलं आहे हे माहिती आहे मला, मात्र मला सावलीला सुद्धा तिचं कर्तव्य पूर्ण करण्याची संधी द्यायची आहे. आणि ते ऐकून तिलोत्तमा गप्प बसते आणि अमृताला सावलीला बोलवायला सांगते. पण राजकुमार अमृताचा हात पकडतो, पण तिलोत्तमाने सांगितल्यावर तो तिचा हात सोडतो. आणि मग अमृता मानाने सावलीला आणि सखदेवला घरात घेऊन येते. ती सावलीला सारंगच्या बाजूला बसवते, त्यामुळे सावलीला खूप आनंद होतो. मात्र तिलोत्तमा, राजकुमार, ऐश्वर्या हे सगळेजण रागातच तिच्याकडे पाहत असतात. ऐश्वर्या तर रागाच्या भरात बाहेर जाण्यासाठी निघते सुद्धा, मात्र तिलोत्तमा तिला पूजेच्या ठिकाणी थांबायला सांगते. आणि मग त्यानंतर पूजेला सुरुवात होते. सारंग आणि सावली एकत्र मिळून पूजा पार पाडतात. आणि हे सगळं काही बघून सारंगच्या बाबांना, सखदेवला आणि अमृताला तर खूप आनंद होतो. तर सोहम आणि ती तारा देखील प्रेमानेच एकमेकांकडे पाहत असतात. दुसरीकडे अस्मी जगन्नाथच्या माणसांच्या तावडीतून सुटलेली असते. आणि मग त्यानंतर ते लोक लगेच ही गोष्ट जगन्नाथला कॉल करून सांगतात, त्यामुळे तो खूप घाबरतो. तर दुसरीकडे पूजा सुरू असते. आणि मग त्यानंतर गुरुजी सावलीला सांगतात की तुमच्या मंगळसूत्राची पूजा करायची आहे, त्यामुळे मंगळसूत्र काढून द्या. आणि मग सावली ते मंगळसूत्र काढू लागते, मात्र तिला ते शक्य होत नाही. त्यामुळे सारंग स्वतः तिच्या गळ्यातून ते मंगळसूत्र काढतो. मग गुरुजी त्यावर हळदी कुंकू वाहतात आणि मग ते पुन्हा सावलीकडे देतात. पण हे सगळं काही बघून ती भैरवी मात्र खूप चिडलेली असते. ती म्हणत असते की जे व्हायला नको तेच घडते, हा सारंग सावलीची खूपच काळजी करतोय. आणि मग त्यानंतर ती तिलोत्तमाकडे जाते आणि तिला म्हणू लागते की तिलोत्तमा, सावध हो, कारण मला जे दिसतंय ते तुला दिसत नाही असं वाटतंय. त्यामुळे ती रागातच विचारते की जे काय बोलायचं आहे ना ते स्पष्टपणे बोल, काय झालंय. आणि त्यावर भैरवी म्हणू लागते की सारंग तुझ्या हातातून निसटून चाललाय, बघतेस ना त्याला त्या सावलीची किती काळजी आहे ते. आता तुला काहीतरी करायला हवं, सावध राहतो. आणि ते ऐकून तिलोत्तमा तर अजूनच चिडते. आणि मग गुरुजींनी जे मंगळसूत्र सारंगला पुन्हा सावलीच्या गळ्यात घालण्यासाठी दिलेलं असतं, ते मंगळसूत्र तिलोत्तमा हिसकावून घेते आणि म्हणते की हा विधी आपण नंतरसुद्धा करू शकतो ना. त्यावर ते गुरुजी म्हणतात की उत्तर पूजा तर झाली आहे, मंगळसूत्र तुम्ही कधीही गळ्यात घालू शकता. आणि मग ते तेथून निघून जातात. तर तिलोत्तमा घाईघाईत ते मंगळसूत्र घेऊन बाहेर निघते. पण तितक्यात सारंग तिला थांबवतो. सगळेजण त्या दोघांकडे बघू लागतात. तिलोत्तमा विचारत असते की काय झालं सारंग. तर सारंग तिला म्हणतो की आई, प्लीज ते मंगळसूत्र परत दे. आणि ते ऐकून तिलोत्तमा चिडून विचारते की काय बोलतोयस तू हे.
तर सारंग शांतपणे म्हणतो की आई, हा सावलीचा मान आहे, तिचा अधिकार आहे, त्यामुळे तू प्लीज हे मंगळसूत्र परत दे, मला ते मंगळसूत्र तिच्या गळ्यात घालू दे. पण ते ऐकून राजकुमार मध्ये बोलायचा प्रयत्न करतो, परंतु सारंगचे बाबा त्याला शांत राहायला सांगतात. आणि तिलोत्तमाला म्हणतात की हा सारंग आणि सावलीचा वैयक्तिक प्रश्न आहे, तू ते मंगळसूत्र परत त्याला दे. आणि त्यामुळे नाईलाजाने तिलोत्तमाला सारंगला सावलीचं मंगळसूत्र द्यावं लागतं. आणि मग सारंग पुन्हा एकदा स्वतःच्या हाताने ते मंगळसूत्र सावलीच्या गळ्यात घालण्यासाठी जातो. आणि हे पाहून तिलोत्तमा तर खूपच चिडते, पण तितक्यात ती अस्मी त्या ठिकाणी येते आणि सावलीच्या गळ्यातील मंगळसूत्र पकडते. अस्मीला बघून घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो, त्यांच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. सगळेजण आश्चर्यानेच त्या अस्मीकडे पाहत असतात. तर अस्मी रागाच्या भरात सावलीच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून घेते आणि मग तिथे फेकून देते. ते मंगळसूत्र देखील तुटून जाते आणि हे पाहून सावली तर खूप रडू लागते. तर ती अस्मी सावलीला बाजूला करत सारंगला मिठी मारते आणि रडतच म्हणत असते की बघ सारंग, तुझी अस्मी परत आली आहे. पण त्यावर सारंग काहीच उत्तर देत नाही, तो फक्त रडत असतो. आणि मग अस्मी त्याला म्हणू लागते की सारंग बघ, मी तुझ्यासाठी परत आली आहे. आणि ते ऐकून सावली रडत तेथून जाण्यासाठी निघते, परंतु सारंग तिचा हात पकडतो आणि तिला थांबवतो. आणि हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तर ती अस्मी रडतच सारंगकडे बघू लागते आणि मग त्यानंतर ती चक्कर येण्याचं नाटक करते. तर तिलोत्तमा लगेच तिला जाऊन सावरते आणि विचारते की अस्मी, तू इथे काय करतेस? आणि त्यावेळी अस्मी म्हणते की मग मी कुठे जाणार, मी माझ्या प्रेमाकडेच परत येणार ना. आणि ते ऐकून राजकुमार हसतच नाटक करत म्हणतो की अगं अस्मी, काय नाटकं चालली आहेत ही तुझी? तूच लग्नाच्या मंडपातून पळून गेली होतीस ना, मग आता इथे कशाला आली आहे? तुला माहिती आहे का तरी तुझ्या अशा निघून जाण्यामुळे आम्हाला किती प्रॉब्लेम्सला फेस करावं लागलं. माझ्या भावाने तर आत्महत्या करायचाही प्रयत्न केला. आणि ते ऐकून अस्मी म्हणते की दादा, माझी चूक झाली, मला माहिती आहे, मात्र मला हे सगळं ना त्या जगन्नाथने आणि या सावलीने करायला सांगितलं. आणि ते ऐकून सावलीला तर धक्काच बसतो. ती म्हणत असते की मी हे काही केलेलं नाही आहे. तर सारंगचे बाबा म्हणतात की हे बघ अस्मी, जे काही घडलं त्यात तुझीही चूक आहे आणि खोटारड्या लोकांना या घरात स्थान नाही. पण अस्मी म्हणत असते की मग ही सावली इथे काय करते? जेव्हा जगन्नाथने माझ्याकडून कॉन्ट्रॅक्ट करून घेतलं होतं ना, तेव्हा ही सुद्धा तिथेच होती, ती सुद्धा त्याला सामील होती. आणि लग्नाच्या मंडपातून देखील या दोघांनीच मला किडनॅप केलं, यांनी माझा खूप छळ केला. आणि ते ऐकून राजकुमार म्हणतो की आता हे सगळं बोलून ना काही उपयोग नाही आहे, निघ इथून. पण अस्मी म्हणत असते की मी कुठेही जाणार नाही आहे, माझ्यावर अन्याय झाला आहे. मला माहीत आहे की मी जगन्नाथच्या सांगण्यावरूनच सारंगच्या आयुष्यात आले, मात्र जेव्हा मी सारंगला भेटले ना, तेव्हा मी त्याच्या प्रेमात पडले. मला कळून चुकलं की हा तोच मुलगा आहे ज्याच्यासोबत मला माझं आयुष्य घालवायचं आहे. मात्र ही गोष्ट या सावलीने जाणली, कारण तिला या घरात सूर म्हणून यायचं होतं. तिला पैशांची किती भूक आहे हे मी तिच्या डोळ्यांमध्ये बघितलं होतं आणि म्हणूनच तिने हे सगळं कारस्थान रचलं. मात्र त्यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार होत नाही. परंतु ऐश्वर्या म्हणू लागते की बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, ही मुलगी एक नंबरची फ्रॉड आहे, मला माहीत होतं. मात्र तुम्हालाच या सावलीवर विश्वास ठेवायचा होता. बघा आता तिने काय केलं आहे ते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.